श्रोतेहो नमस्कार. नुकताच श्रीमती रत्नप्रभा देवी मोहिते पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त जाण्याचा योग आला. यावेळी प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय मंदाताई नाईक, स्मिता मोहिते, सुनंदा जप्तीवाले तसंच सर्व शिक्षकांनी व्यास प्रतिमेचं पूजन केलं. 10वी बोर्डाच्या परीक्षेत विद्यालयातून प्रथम 3 क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना अश्विनी जप्तीवाले यांच्या नावे पुरस्कार देण्यात आले. तसंच वर्षभर शाळेत 100% उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावर्षी अमोल सोनटक्के या हुशार माजी विद्यार्थ्याचाही शाळेकडून सत्कार करण्यात आला. अमोल सध्या SIR मतदार याद्यांचं काम करणाऱ्या शिक्षकाच्या बदली काम करतोय. विद्यार्थ्यांना आत्मीयतेनं शिकवतोय. त्यानंही गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्याध्यापिका जावळे मॅडम यांचा विशेष आदरपूर्वक सन्मान केला. इतर शिक्षकांचाही भेटवस्तू देऊन सत्कार केला. त्याचे जावळे मॅडम बद्दलचे विचार आणि आदर ऐकताना सर्वांचीच मनं गहिवरली. गुरुपौर्णिमेच्या या हृद्य सोहळ्याला प्रमुख पाहुण्या मंदाताई नाईक यांच्या भाषणामुळे 4 चांद लागले. गुरुविषयी आदराचे संस्कार त्यांनी या भाषणातून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले. ऐकूया. आषाढी पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला आणि म्हणून याला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. गुरु या शब्दातील गु म्हणजे अंधार, गुरु गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे तो दूर करणारा, म्हणजेच आपल्या मनातील अज्ञानाचा अंधार जो घालवतो तो गुरु. गुरु चांगलं शिक्षण देणाऱ्या सर्व शिक्षकांचे आणि आदरणीय व्यक्तींचे पण या दिवशी पूजन केले जाते. अत्यंत मनापासून ते करत राहणं आवश्यक आहे. दादा आमचे केतकर म्हणजे खूप कडक शिक्षक, प्रेमळ तेवढेच. मग शेवटी नाईलाज झाला माझा आणि मी त्यांना सांगायला गेले, दादा अहो खूप ऊन लागतं, आपण जरा थोडस कमी घेऊया का, जरा आवडतं घेऊया. मला म्हणाले काय म्हणालीस, अरे एवढ्याशा उन्हाने काय वितळताय काय तुम्ही. गुरुजींच्या ताब्यात असायचे आणि गुरुजी त्यांच्यावर तेवढंच प्रेमही करायचे आणि तिथे त्यांना वळण लागायचं आणि आवडीचं जे क्षेत्र असेल तिथे त्यांची प्रगती गुरुजी बरोबर करून घेत असत आणि त्यामुळे गुरुकुल पद्धती खरोखरीच खूप छान आहे. कुणी खेळ चांगला करेल, अहो कुणी स्वयंपाक उत्तम करेल, प्रत्येकाच्या अंगात काहीतरी वेगवेगळी कला असतेच आणि या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम हे असे शिक्षक करत असतात आणि हे विद्यार्थी घडवण्याचं काम फार अवघड असतं, पण हे सगळेजण मनापासून ते काम करत असतात आणि म्हणूनच शिक्षकांविषयी आपल्याला अत्यंतिक आदर. फक्त आज उद्या असं नव्हे, आयुष्यभर माझे सगळ्या शिक्षकांची मला नेहमीच आठवण होते आणि मला अजूनही त्यांना नमस्कार करावाच वाटतो. कशा तऱ्हेनं आणि वळण तर लावायचंच. कायम आठवण त्यांनी पुढे आयुष्यभर काढलीच पाहिजे. ह्या विद्यार्थ्यांनी जशी काढली आणि हा विद्यार्थी आज परत इथे शिक्षक म्हणून आलेला आहे. पण हे ते विद्यार्थी असतानाचं जे काही वातावरण होतं ते तुम्हाला कायम आठवत असेल आणि मग आपल्या समोर जे विद्यार्थी राहतात ते काय करतात. आता थोडस टिकळत्या वाळीकडे थोडसा जरा कल मुलांचा आहे असं वाटतं, सगळ्यांचा नाही पण काही जणांचा असतो. पण त्यांना वळण लावण्याचं काम तुमच्यासारखे सगळे आदर्श शिक्षक करत असतात.
चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य राजनैतिक बुद्धिमत्तेच्या जोरावर चंद्रगुप्ताला सम्राट बनवलं त्यांनी. गुरु काय करू शकतात, एका विद्यार्थ्याला सम्राट बनवलं त्यांनी. या वयात आमच्या सुद्धा आम्हाला गुरुंविषयी अत्यंतिक आदर आहे आणि त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी, तुम्हाला गोष्टी माहिती आहे घ्या. रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी, किती आदर होता रामदास स्वामींच्या बद्दल त्यांना. म्हणजे जरी ते छत्रपती होते, राजे, तिथे एवढा सोहळा चालला होता, तरी देखील रामदास स्वामी म्हणजे त्यांचे गुरुच होते आणि त्यांना ते अत्यंत मानत असत. सचिन तेंडुलकर अत्यंत मानत होता रमाकांत आचरेकरांना. क्रीडा जगत, क्रिकेट विश्वात नवा इतिहास त्यांनी घडवला आणि अतिशय सुंदर असं हे गुरु शिष्याचं जे नातं आहे अतिशय पवित्र आहे. त्याच्यामध्ये राग लोभ हे ठेवायचं नाही. चराचरावर त्याची सत्ता, चराचरावर त्याची सत्ता, इच्छे विणना हलतो पत्ता. त्याच्याशिवाय पान सुद्धा झाडाचा हलत नाही. जाणून सारे सोडी अहंकार, गुरु नेतील पैल तिरी, गुरु नेतील पैल तिरी. श्रीराम जय राम जय जय राम, नित्य वदो वैखरी. गुरु माऊली कृपा सावली, गुरु माऊली कृपा सावली, या हो गेही शुभ पावली. सदैव घन बरसू दे तव मायेचे, नचे इच्छा दुसरी. श्रीराम जय राम जय जय राम, नित्य वदो वैखरी. श्वासामधुनी नामची यावे, श्वासामधुनी नामची यावे, सदैव अंतरी नाम स्मरावे. कलियुगी या भक्ता लागे, राम नाम उद्धरी. श्रीराम जय राम जय जय राम, नित्य वदो वैखरी.